राजीव अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। चला मित्रांनो, तर आज आपण सिमिलॅरिटी या चॅप्टरवरती आधारित प्रॉब्लेम सेट फर्स्ट ही या ठिकाणी पाहणार आहोत। तर प्रॉब्लेम सेट 1 मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे आणि तो तुम्हाला सेल्फ क्वेश्चन करायचा आहे। मी क्वेश्चन सेकंड पासून प्रॉब्लेम सेटला स्टार्ट करणार आहे। तर चला या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सेटला स्टार्ट करूया। प्रॉब्लेम सेट फर्स्टला स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा। चला मित्रांनो, तर पाहूया सेकंड क्वेश्चन। पहा क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आपल्याला, इन ट्रायंगल ABC BD इज इक्वल टू 7 BC इज इक्वल टू 20 देन फाइंड द फॉलोइंग रेशो। आणि यावर आपल्याला काय करायचं आहे, फॉलोइंग रेशोज हे फाइंड करायला सांगितले। तर या ठिकाणी हे 3 रेशोज मी या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे रेशो आपल्याला फाइंड करायचे आहेत। आता या ठिकाणी पाहूया कोणत्या, आता आपण हे जे प्रॉब्लेम सेट आहे ही पूर्ण चॅप्टरवरती डिपेंड आहे, म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की एक्झाम्पल कोणत्या पॉईंटवरती डिपेंड आहे। तर पहा या ठिकाणी सुरुवातीला BD दिलेलं आहे, आपल्याला BD 7 दिलेलं आहे। तर या ठिकाणी मी हे BD डिस्टन्स घेतो 7, हे BD 7 दिलेलं आहे। BC म्हणजे हे कंप्लीट डिस्टन्स दिलेलं आहे 20। तर आपल्याला हे DC हे अंतर माहीत नाही, हे कंप्लीट डिस्टन्स 20 आहे परंतु DC माहीत नाही। तर हे 20 - 7 म्हणजेच काय येईल, या ठिकाणी हे 30 मिळून जाईल आपल्याला। ओके, तर आपण या ठिकाणी हे कंप्लीट करू। आता हे रेशो फाइंड करण्याच्या अगोदर आपण हे डिस्टन्स DC कसं 30 मिळालं हे आपण लक्षात घेऊया। या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे, कंप्लीट BC म्हणजेच काय होईल रे, BD प्लस DC घेता येईल। मग या ठिकाणी BC माहिती आहे 20। ओके, या ठिकाणी BD आपण इकडे घेऊन येऊ आणि त्याची व्हॅल्यू आहे 7 म्हणजे -7 आणि DC आपल्याला काय मिळेल, मग देअरफॉर DC इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, या ठिकाणी 13 मिळाले। ओके, तर या ठिकाणी हे DCची व्हॅल्यू झाली। यानंतर आता आणखी पहा यामध्ये आपल्याला काय घेता येईल, हे रेशो फाइंड करायचे। तर आता हे 3 ट्रायंगल आहेत या ठिकाणी। पहा या ठिकाणी नावे दिलेलं आपल्याला त्यावरून लक्षात घ्यायचं आहे। या ठिकाणी ABD म्हणजे हा एक ट्रायंगल होईल। नेक्स्ट ADC ट्रायंगल ADC हा एक ट्रायंगल झाला आणि नेक्स्ट ABC हा एक आहे ABC। असे या ठिकाणी 3 ट्रायंगल्स आहेत। आता ह्या 3 ट्रायंगल्समध्ये आपल्याला बेस BD आहे, या ठिकाणी DC आहे आणि हा कंप्लीट BC आहे। नंतर या ठिकाणी हाईट वगैरे दिली का आपल्याला, ओके, तर हाईट दिलेली नाही। मग आपण जर हाईट ड्रॉ केली तर हाईट ही A मधून परपेंडिक्युलर ड्रॉ करता येईल, म्हणजे ह्या 3ही ट्रायंगलसाठी एकच हाईट होईल। सपोज या ठिकाणी जर आपण हाईट ही ड्रॉ केली तर ही परपेंडिक्युलर हाईट असेल आणि 3ही ट्रायंगलची ही हाईट कशी असणार आहे, कॉमन असणार आहे, म्हणजे इक्वल असणार आहे। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, इन ट्रायंगल 3ही ट्रायंगलची नावं लिहू आपण एकदाच, इन ट्रायंगल ABD ट्रायंगल ADC, या ठिकाणी ट्रायंगल ADC अँड ट्रायंगल ABC, ह्या 3ही ट्रायंगलमध्ये काय सांगता येईल, हाईट इज इक्वल। हाईट कशी आहे, या ठिकाणी हाईट इज इक्वल। ओके, या 3ही ट्रायंगलमध्ये काय इक्वल आहे, हाईट इक्वल आहे। मग हाईट जर इक्वल असेल तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण प्रॉपर्टी पाहिली होती। प्रॉपर्टी कोणती होती, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट। तर या ठिकाणी ती प्रॉपर्टी होती आणि त्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला 3 कंडिशन होत्या। 3 कंडिशनमध्ये काय होती, एक होती इक्वल हाईटवाली कंडिशन, एक होती इक्वल बेसवाली कंडिशन आणि एक होती बेस अँड हाईट आर इक्वल। तर या ठिकाणी काय इक्वल आहे, या ठिकाणी हाईट इक्वल आहे। तर हाईट इक्वल आहे म्हटल्यानंतर आपण एरिया कोणाशी प्रोपोर्शनेट घेतो, एरिया हा बेसच्या प्रोपोर्शनेट असतो। ओके, व्हेन हाईट इज इक्वल, ओके, देन एरिया प्रोपोर्शनेट टू देअर बेसेस। म्हणजे या ठिकाणी काय सांगता येईल, देअरफॉर एरिया प्रोपोर्शनेट टू बेस। ओके, तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे कंडिशन या ठिकाणी घेता येईल। आता हे या ठिकाणी मी हे कॉमन सेंटेन्स लिहिले, म्हणजे आपण जे हे 3 एक्झाम्पल दिलेले आहेत या 3ही एक्झाम्पलसाठी हे एकदाच आपण या ठिकाणी ह्याचं रिझन लिहिलेलं आहे। किंवा तुम्ही 1 बाय 1 घेऊन त्या 2 ट्रायंगलमध्ये हाईट इक्वल आहे, एरिया प्रोपोर्शनेट टू बेस, एरिया हाईट इक्वल आहे, एरिया प्रोपोर्शनेट टू बेस असं तुम्ही सेपरेटसुद्धा घेऊ शकता। तर या ठिकाणी मी हे कॉमन घेतलेलं आहे। आता या ठिकाणी मी नंतर या ठिकाणी त्याचे रिझन हे लिहिणार नाही। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय घेता येईल, सुरुवातीला एरिया ऑफ ट्रायंगल आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC। मग आपल्याला काय सांगितलं आहे, जर हाईट इक्वल असेल तर एरिया प्रोपोर्शनेट टू बेस म्हटलं आहे। मग बेसेस कोणते आहेत, ABD, या ठिकाणी बेस कोणता आहे, BD डिवाइड बाय ADC, या ठिकाणी DC हा बेस आहे। म्हणजेच या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू, BD किती आहे, BD व्हॅल्यू ऑफ BD दॅट इज BD इज 7 अँड व्हॅल्यू ऑफ DC वी हॅव कॅल्क्युलेटेड DC 13। तर या ठिकाणी हे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC यांचा रेशो काय मिळाला आहे, 7/13। नेक्स्ट सेकंड ट्रायंगल, आता या ठिकाणी मी रिझन लिहिले नाहीत, आपण रिझन हे वरती दिलेलं आहे त्यामुळे लिहिण्याची गरज नाही। आता एरिया ऑफ ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABD
डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला काय मिळेल, ए बी डी. मग आपल्याला सेम एरिया प्रोपोर्शनल टू बेस करा, हाईट इक्वल आहे ए बी डी. ए बी डी यामध्ये हाईट बेस बी डी. ए बी सी म्हणजे या ठिकाणी बी सी हा बेस आहे. मग बी डी किती आहे, 7 आहे. आणि बी सी म्हणजे कंप्लीट डिस्टन्स हे किती आहे, 20. तर रेशो काय आला, ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू रेशो 7/20. तर या ठिकाणी हे पण मिळालं आहे सेकंड एक्झाम्पल. यानंतर थर्डमध्ये काय करणार, सेम एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू बेसेस घ्या. ए डी सी या ट्रायंगलमध्ये डी सी हा बेस आहे आणि ए बी सी म्हणजे यामध्ये बी सी हा बेस आहे. तर व्हॅल्यू पुट करा. डी सी व्हॅल्यू ऑफ डी सी दॅट इज 13 आणि व्हॅल्यू ऑफ बी सी दॅट इज 20. त्यामध्ये लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुम्ही हे जे रिझन मी लिहिले आहेत हे सेपरेट लिहू शकता प्रत्येकासाठी, किंवा मी या ठिकाणी कॉमन घेतलं आहे तसे लिहिलं तरी चालतील. तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम प्रॉब्लेम शीट फर्स्ट या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. चला, तर यानंतर आपण पाहणार क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 पहा काय दिलेला आहे, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज 2:3. आपल्याला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स दिले, म्हणजे 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा काय आहे, 2:3. बट त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, हाईट इक्वल आहे त्या ठिकाणी. इफ द बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, आणि त्यामध्ये जो स्मॉलर ट्रायंगल असेल त्या 2 ट्रायंगलमध्ये त्याचा बेस काय आहे, 6 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द देअर बिगर ट्रायंगल. तर त्याच्या करस्पॉन्डिंग जो दुसरा ट्रायंगल असणार आहे त्या ट्रायंगलचा बेस आपल्याला काढायचा आहे. आता या ठिकाणी एक स्मॉलर ट्रायंगल म्हटलं, एक बिगर ट्रायंगल म्हटलं आहे, म्हणजे आपण काय करूया, या ठिकाणी आपल्याला त्यांच्या ट्रायंगलची नावे दिलेली नाहीत किंवा डायग्राम दिलेली नाहीत. तर आपण काय करू, आपल्याला थोडंसं सिंपल जाण्यासाठी आपण या 2 ट्रायंगलचे डायग्राम काढू. परंतु लक्षात काय ठेवायचे, त्या 2 ट्रायंगलमध्ये एक स्मॉलर आहे, एक बिगर आहे, आणि महत्त्वाचे या ठिकाणी हाईट इक्वल आहे. ओके, तर या ठिकाणी मी एक डायग्राम काढतो. या ठिकाणी हे डायग्राम या ठिकाणी इक्वल हाईट असणारी काढतो आहे, आणि इक्वल हाईट परंतु एक ट्रायंगल स्मॉलर असेल, एक बिगर असेल. तर मी अशा प्रकारे या ठिकाणी एक डायग्राम ड्रॉ करून घेतो, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर या ठिकाणी मी ट्रायंगलचे हे डायग्राम घेतली. या ठिकाणी नाव देऊ आपण. सपोज या ठिकाणी ए बी सी, आणि या ठिकाणी हाईट ही ए बी आहे, आणि या ठिकाणी ए बी डी. तर हा एक ट्रायंगल आहे, हा सेकंड ट्रायंगल आहे. पहा, एक स्मॉलर ट्रायंगल आहे, एक बिगर ट्रायंगल आहे. ओके, म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, या ठिकाणी सुरुवातीला सपोज घेऊया. सपोजमध्ये काय सांगूया, 2 ट्रायंगल आहेत आणि एक स्मॉलर आहे, बिगर आहे. म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीला काय सांगू, ट्रायंगल ए बी सी इज स्मॉलर. ओके, ए बी सी इज स्मॉलर, अँड ट्रायंगल ए बी डी इज बिगर. ओके, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए बी डी ॲज इक्वल हाईट. ओके, इक्वल हाईट, पण कोणती हाईट आहे या ठिकाणी, ए बी ही हाईट आहे, कारण ए बी हे काय आहे, दोघांच्यासाठी पण परपेंडिक्युलर आहे. ही ट्रायंगलची साईडही होईल आणि त्या ठिकाणी ती हाईटसुद्धा होणार आहे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलमध्ये ही हाईट आहे ए बी, म्हणजे हाईट या ठिकाणी आपण इक्वल दाखवलेली आहे. म्हटल्यानंतर मग आपल्याला काय घ्यायचं सांगितलं पहा, इक्वेशनमध्ये आता काय दिलं पहा, एकदा आपण गिवन पाहूया काय दिलेलं आहे ते. या ठिकाणी आपल्याला सांगितलं की रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज 2:3. सॉरी, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 ट्रायंगलचा रेशो घ्यायचा आहे. 2:3 आहे, म्हणजे सुरुवातीला 2 आणि नंतर 3 आहे. म्हणजे लहान जो ट्रायंगल आहे, स्मॉलर जो ट्रायंगल आहे त्यामध्ये आपल्याला 2 साठी घ्यावं लागेल. म्हणजे सुरुवातीला ट्रायंगल काय आपण जे दिलेलं आहे त्यावरून घेऊया. ओके, म्हणजेच काय, एरिया ऑफ रेशो दिलं, रेशो ऑफ एरियाज म्हटले म्हणून आपण एरिया घेतो. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइड बाय दुसरा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी इज इक्वल टू 2/3, म्हणजे 2:3 हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर हे गिवनमध्ये घेता येईल. आणखी काय म्हटलं, इफ द बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल दॅट इज बी सी इज 6 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय म्हटलं आहे, फाइंड द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. आणि या ठिकाणी आपल्याला हा जो बिगर ट्रायंगल आहे, या बिगर ट्रायंगलचा बेस म्हणजेच काय फाइंड करायचे, बी डी हे फाइंड करायचे. तर या ठिकाणी चला आपल्याला या ठिकाणी सांगितलं की ह्या 2 ट्रायंगलमध्ये आपण काय सांगितलं, इक्वल हाईट आहे. ओके, देअरफॉर आपल्याला काय म्हणता येईल, इफ हाईट इज इक्वल, height of triangles are equal, then तर यानंतर काय सांगता येईल, then areas proportionate to bases. तर आपल्याला काय, हाईट जर इक्वल असेल तर एरिया आपण कोणाबरोबर घेतो, त्याचा प्रोपोर्शनल कोणाबरोबर घेतो, देअर बेसेस. तर या ठिकाणी हे रिझन घेतलं आपण. तर या ठिकाणी आपण व्हॅल्यू घेऊया दोघांचे. एरिया ऑफ ट्रायंगल कोणते आहे,
एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी. मग आपण रेशो कोणाचा घेणार, रेशो ऑफ देअर बेसेस. मग ह्या दोन ट्रायंगलचे बेसेस पहा, ए बी सीमध्ये बेस कोणता आहे, बी सी. ओके, आणि नंतर ए बी डीमध्ये बी डी आहे. तर या व्हॅल्यू आपण पुट करू, आपल्याला ज्या ज्या माहिती आहेत ते आपल्याला बी डी हे काढायचे. म्हणजेच काय, बेस ऑफ द बिगर ट्रायंगल, बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल तर आपल्याला माहीत आहे 6. तर या ठिकाणी व्हॅल्यू पहा, ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी म्हणजे रेशो दिला आहे, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल दॅट इज 2/3. म्हणजे यांची व्हॅल्यू काय घेता येईल आपल्याला 2/3 इज इक्वल टू बी सी माहीत आहे, बी सी 6 डिवाइड बाय बी डी. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा, बी डी मल्टिप्लाय 2, या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बी डी इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय 6. 3 मल्टिप्लाय 6 या 2ला इकडे घेऊन या. मीन्स बी डी इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय 6 डिवाइड बाय 2. 2 1 जा 2, 2 3 जा 6. मीन्स बी डी इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय 3 दॅट इज 9 सेंटीमीटर. तर हे झाली बी डी. परंतु आपल्याला हे बी डी विचारलं नाही, आपल्याला बेस विचारला आहे. म्हणजे आपल्याला हे सेंटेन्समध्ये लिहायचं आहे. ओके, बी डी म्हणजेच काय, बेस आहे. परंतु आपल्याला कशामध्ये लिहायचं ते सेंटेन्समध्ये. म्हणजे लास्टला सेंटेन्स काय लिहिणार, देअरफॉर 9 सेंटीमीटर इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. तर या ठिकाणी आपल्याला हे वाक्य कंप्लीट करता येईल. देअरफॉर 9 सेंटीमीटर इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ बिगर ट्रायंगल. पहा, या ठिकाणी आपण हे डिटेल्समध्ये घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही शॉर्ट करायचं असेल तर करू शकता, पण जेवढं आपण स्टेप्स न करू तेवढे एक्झाम्पल बेटर अंडरस्टँडिंग होणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण हे कंप्लीट केलेलं आहे. या ठिकाणी हे जे गिवन आहे हे आपण सर्व आपल्याला जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे त्या माहितीचा आधार घेऊनच आपण हे सर्व डायग्राम काढले आहे आणि हे सपोज कन्सिडर केलेलं आहे. आणि यानंतर आपण इक्वल हाईट आहे म्हटल्यानंतर आपण एरिया कोणाचा घेणार, एरियाज प्रोपोर्शनल टू देअर बेसेस. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 3 हा या ठिकाणी कंप्लीट करता येईल. लेट्स सी द क्वेश्चन नंबर 4. इन फिगर अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल डी सी बी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे आपल्याला काय सांगितलं क्वेश्चनमध्ये, अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल डी सी बी हे काय आहेत, 90 डिग्री आहेत. ए बी इज इक्वल टू 6, ए बी हे 6 आहे अँड सी डी इज इक्वल टू 8. देन फाइंड, तर आपल्याला काय फाइंड करायचं, देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डी सी बी. म्हणजे हा एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स यांचा आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. तर या ठिकाणी पहा रेशो कशा प्रकारे फाइंड करता येईल. तर या ठिकाणी आपल्याला डायग्रामकडे पाहायचे. डायग्रामकडे पाहिल्यानंतर दोन ट्रायंगलची नावे पहा कोणते आहेत, दोन ट्रायंगल कोणते आहेत. तर आपण या ठिकाणी घेऊया इन ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल सेकंड ट्रायंगल डी सी बी. पहा, दोन ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन केलं की आपल्याला लगेच लक्षात येईल. ए बी सी म्हणजे बी सी हा बेस आहे, हाईट तर या ट्रायंगलला ए बी हाईट आहे. नंतर या दुसऱ्या ट्रायंगलमध्ये डी सी बी हा ट्रायंगल आहे डी सी बी. तर यामध्ये हाईट आहे डी सी आणि बेस काय आहे याचा, बी सी बेस आहे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलमध्ये आपल्याला कॉमन काय मिळेल, बेस हा दोघांचा काय आहे, कॉमन आहे म्हणजे इक्वल आहे. मग बेस इक्वल आहे म्हणजे आपल्याला काय सांगते, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी सी बी बेस, पण कोणता बेस आहे, बेस बी सी इज इक्वल. बेस कसा आहे, इक्वल आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल काय दुसरा कोणता आहे, डी सी बी. आणि हा एरिया प्रोपोर्शनल कोणाशी असतो, एरिया प्रोपोर्शनल टू देअर हाईट्स. ओके, बेस इक्वल आहेत म्हणजे प्रोपोर्शनल टू कोणाचे घेणार आपण, हाईट्स घेणार. म्हणजेच या ठिकाणी ए बी या ठिकाणी घेता येईल, ए बी हाईट फर्स्ट ट्रायंगलसाठी हाईट आहे ही ए बी सी, या ट्रायंगलसाठी हाईट आहे ए बी कारण ही परपेंडिक्युलर आहे. आणि सेकंड ट्रायंगल डी सी बीसाठी हाईट आहे डी सी या ठिकाणी. ओके, आणि रिझन काय लिहिता येईल, एरिया प्रोपोर्शनेट टू हाईट. ओके, हाईट बेस इक्वल असल्यामुळे एरिया हा हाईट बरोबर प्रोपोर्शनेट आहे. इज इक्वल टू ए बीची व्हॅल्यू ठेवूया आपण 6 डिवाइड बाय डी सी 8. 2 3 जा 6, 2 4 जा 8 दॅट इज काय लिहिणार, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डी सी बी इज इक्वल टू 3/4. ओके, इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड आवर क्वेश्चन नंबर 4. अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये 1 मार्क और 2 मार्क्ससाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. लेट्स सी द क्वेश्चन नंबर 5. इन फिगर पी एम इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. Area of triangle PQS is equal to 100 square centimeter. PQS means upper triangle. Okay, area of upper triangle that is PQS is equal to 100 square centimeter. Area of triangle QRS that is lower triangle. Okay, is equal to 110 square centimeter. Find ENR and we have to find ENR. We have given PM that is 10 centimeter and we have to find ENR. Okay, तर या ठिकाणी आपल्याला हे फाइंड करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे फाइंड करता येईल, तर या ठिकाणी पाहू आपण दोन ट्रायंगलमध्ये या ठिकाणी त्यांच्या दोघांचे नाव पाहू अगोदर. तर दोघांचे नाव काय आहे, इन ट्रायंगल सुरुवातीला घेऊया. इन ट्रायंगल फर्स्ट ट्रायंगल PQ
एस. नेक्स्ट सेकंड ट्रायंगल अँड ट्रायंगल क्यू आर एस. या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला काय मिळेल पहा बरं, काय लक्षात येतं का या ठिकाणी पहा. या ठिकाणी पी क्यू एस यामध्ये पी एम ही हाईट आहे आणि क्यू एस हा काय आहे, बेस आहे. सेकंड ट्रायंगल क्यू आर एस या ट्रायंगलमध्ये हा बेस आहे आणि ही काय होईल, त्याची हाईट आहे. कारण हाईट कशी असते, नेहमी परपेंडिक्युलर असते. म्हणजे एन आर ही क्यू एसवरती परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला काय सांगता येईल, क्यू आर एस बेस क्यू एस इज इक्वल. या ठिकाणी बेस क्यू एस जो आहे हा काय आहे, इक्वल आहे. देअरफॉर आपल्याला काय म्हणता येईल, देअरफॉर एरिया प्रपोर्शनेट टू देअर हाईट्स. ओके, प्रपोर्शनेट टू हाईट्स. ओके, बेस इक्वल आहे म्हटल्यानंतर एरिया कोणाच्या प्रपोर्शनमध्ये घेणार आपण, हाईट्सच्या घेणार. म्हणजेच कोणते दोन ट्रायंगल आहेत, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड ट्रायंगल क्यू आर एस इज इक्वल टू एरिया proportional to their height. What is the heights? For first triangle height is PM and second triangle that is QRS. For triangle QRS height is NR. Okay, रिझन आपण या ठिकाणी लिहिले, पुढे लिहिण्याची गरज नाही. तर व्हॅल्यू पुट करा. PQS that is area of triangle PQS 100. Then area of triangle QRS that is 110 is equal to PM 10 divided by NR. Okay, 0 get cancel. Then 10 also get cancelled, or we can write their cross multiplication. Okay, means 10 multiply NR is equal to 11 multiply 10. या ठिकाणी पहा, हे 10 आणि 10 सुद्धा कॅन्सल होतील. ओके, कारण हे 10 इकडे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आल्यानंतर डिव्हिजन होतील, 10 कॅन्सल होतील. किंवा आपण हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सुद्धा सॉल्व करू शकतो. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी NR हे 10ला इकडे घेऊन जावा. NR इज इक्वल टू 11 multiply 10 divided by 10. 10 get cancel means NR is equal to 11 centimeter. Okay, this is the value of NR. ओके, सिम्पल एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आपल्याला डायग्रामकडे पाहून फक्त पाहायचं आहे की यामध्ये आपण कोणत्या प्रॅक्टिस सेटवरती ही डिपेंड आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्याला प्रॅक्टिस सेट माहीत पाहिजेत की कोणती प्रॅक्टिस सेटवरती कोणत्या पॉईंटवरती डिपेंड आहे ते. लेट्स सी द क्वेश्चन नंबर 6. ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS. या ठिकाणी दिलेलं आहे ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS. आणि आणखी पुढे काय दिलं आपल्याला पहा, लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम द पॉईंट T इज 5. आणि हा जो फर्स्ट ट्रायंगल आहे MNT, यामध्ये जो हा T पॉईंट आहे, या T पॉईंटमधून काय केलेलं आहे, एक अल्टिट्यूड ड्रॉ केला आहे. अल्टिट्यूड म्हणजेच हाईट ड्रॉ केलेली आहे आणि ती किती आहे, 5 सेंटीमीटर. अँड द अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉईंट S इज 9 सेंटीमीटर. आणि ह्या QRS या ट्रायंगलमध्ये S पॉईंटमधून जो अल्टिट्यूड ड्रॉ केला तर तो किती आहे, 9 सेंटीमीटर. देन फाइंड, आणि यावरून आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल MNT डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल QRS. आता या ठिकाणी हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हटल्यानंतर आपल्याला हे कोणत्या टॉपिकमध्ये डिपेंड असेल, द एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल मीन्स प्रॅक्टिस सेट 1.4 यावरती आधारित आपण असे एक्झाम्पल पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला तशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला हाईट दिलेली आहे आणि एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल कन्सेप्ट हे आपण नंतर थोडे पाहूया. सुरुवातीला मी या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करतो. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला दोन ट्रायंगल ड्रॉ करावे लागतील. तर या ठिकाणी फर्स्ट ट्रायंगलची हाईट ही 5 आहे. म्हणजे हा फर्स्ट ट्रायंगल जो आहे MNT हा थोडासा स्मॉल ट्रायंगल आहे. तर या ठिकाणी मी हा स्मॉल ट्रायंगल घेतो आणि या ठिकाणी हा थोडासा बिगर ट्रायंगल घेतो, दुसरा QRS. म्हणजे या ठिकाणी आपण ही हाईट घेऊया 5 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी याला नाव देऊया MNT. आणि सेकंड ट्रायंगल यामध्ये आपण हाईट घेऊया थोडीशी, या ठिकाणी हा ट्रायंगल QRS. तर या ठिकाणी आपण हा ट्रायंगल QRS या ठिकाणी कंप्लीट केला आहे. आणि Tमधून जर आपण एक अल्टिट्यूड ड्रॉ केला म्हणजे त्याला आपण अल्टिट्यूड म्हणजे हाईट म्हणतो आणि हा किती आहे, 5 आहे. आणि जर आपण Sमधून अल्टिट्यूड ड्रॉ केला तर त्याची हाईट किती आहे आपल्याला दिलेली, ही 9 आहे. ओके, सेंटीमीटर दिलेलं आहे का, नाही दिलेलं. तर या ठिकाणी हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. जर दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर आपल्याला सिमिलर ट्रायंगलचा थेरम माहीत आहे. सिमिलर ट्रायंगलचा थेरम काय आहे, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईड म्हटलेले म्हणजे करस्पॉन्डिंग साईड म्हणजे TM आले, SQ आले, MN QR TN SR. परंतु आपल्याला करस्पॉन्डिंग साईडचे मेजर्स दिलेले नाहीत. आपल्याला कोणते मेजर दिलेले आहेत, T. या ठिकाणी आपण हाईट घेऊया काहीतरी. या ठिकाणी सपोज या ठिकाणी नाव द्यायचं राहिलं आपल्याला, या ठिकाणी A नाव देऊ आणि या ठिकाणी SB, या ठिकाणी B हे नाव देऊ, या ठिकाणी B हे नाव देऊ. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला TA ही फर्स्ट ट्रायंगलसाठी हाईट आहे आणि SB ही सेकंड ट्रायंगलसाठी. तर या ठिकाणी हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला सिमिलर ट्रायंगलचा थेरम या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा जावं लागेल आणि त्या ठिकाणी आपण एक डायग्राम काढली होती. मी एकदा थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो हे म्हणजे लक्षात येईल. पहा, या ठिकाणी एक आपण अशी डायग्राम काढली होती, फर्स्ट डायग्राम होती ती. ओके,
आणि थिअरम जर तुम्ही बुकमध्ये पाहिलं तर या ठिकाणी ABC या ठिकाणी D होता आणि हे परपेंडिक्युलर होता. यानंतर आपण असं दुसरी एक डायग्राम काढली होती, त्या ठिकाणी PQR आणि या ठिकाणी S हा पॉईंट होता. तर आपण पहा थिअरम प्रूफ करताना 2 ट्रायंगल कन्सिडर केले होते. कोणते 2 ट्रायंगल? ADB हा ट्रायंगल केला होता, ADB, आणि दुसरा ट्रायंगल कन्सिडर केला होता PSQ, ट्रायंगल PSQ. आणि त्यामध्ये आपण हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत हे दाखवले होते, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवले होते. ओके, बाय AA टेस्ट हे आपण प्रूफ केलेलं होतं. मग हे 2 ट्रायंगल जर सिमिलर असतील तर आपण त्या ठिकाणी रेशो इक्वल दाखवला होता. म्हणजे रेशो कोणता इक्वल दाखवला होता आपण? कारण ट्रायंगल सिमिलर आहेत म्हटल्यानंतर 2 साईडचा रेशो, त्यांच्या साईडचा रेशो काय होणार? इक्वल होणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण रेशो घेऊ, डिरेक्टली घेऊ, किंवा AD या ठिकाणी AD बाय या ठिकाणी काय येईल? PS इज इक्वल टू DB बाय या ठिकाणी काय येईल? SQ येईल, इज इक्वल टू AB बाय या ठिकाणी काय येईल? AB बाय PQ. तर हा रेशो काय मिळणार आहे? इक्वल मिळणार आहे. म्हणजेच AD बाय PS इज इक्वल टू DB बाय SQ इज इक्वल टू AB बाय PQ. कारण हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवले होते आपण त्या ठिकाणी, म्हणजे हा रेशोसुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिला होता की हे रेशो कसे आहे? इक्वल आहे. म्हणजे या ठिकाणी पहा आपल्याला हे 2 लागणारे आहेत, आपल्याला हे 2 समजून घ्यायचे आता. AD बाय PS काय आहे? AD हाईट आहे परपेंडिक्युलर, PS सुद्धा काय हाईट आहे, इज इक्वल टू AB काय आहे आणि PQ काय आहे? AB फर्स्ट ट्रायंगलची साईड आहे आणि PQ ही सेकंड ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साईड आहे, म्हणजे रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स म्हणता येईल. ओके, म्हणजे आपल्याला AD आणि AB म्हणजे हाईट आणि साईड यांचा रेशिओ कसा दिलेला आहे? इक्वल दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जी आपल्याला हाईट दिली, म्हणजे हाईट म्हणजेच काय असणार? ती साईडचा इक्वल आहे, म्हणजे हाईट आणि साईडसुद्धा या ठिकाणी काय असतात? इक्वल असतात. ओके, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी रिझन घेता येईल, हे आपल्याला कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहे एवढी. या ठिकाणी पहा, इन सिमिलर ट्रायंगल द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, आपल्याला सिमिलर ट्रायंगलचा थेरम माहिती आहे, इज इक्वल टू द रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईड्स. ओके, परंतु या ठिकाणी करस्पॉन्डिंग साईड्स आपण अगोदर दाखवलं होतं प्रूफ करून की करस्पॉन्डिंग साईड्स यांचा रेशो आणखी कोणा एवढा आहे? करस्पॉन्डिंग हाईट्स एवढा पण आहे. म्हणून आपण इज इक्वल टू आणखी घेऊ द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, म्हणजे जर आपण 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतला तर तो एक तर काय असेल? रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईड एवढा तर असेल, किंवा द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स एवढाही असेल. ओके, तर या ठिकाणी दोन्हीपैकी आपल्याला काहीतरी कोणतेही घेता येईल. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेणार? एरिया ऑफ ट्रायंगल MNT डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड ट्रायंगल QRS इज इक्वल टू आपण हाईट घेऊया. हाईट काय आहे? TA स्क्वेअर डिवाइड बाय SB स्क्वेअर. ओके, काय लिहिता येईल? बाय एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल थेरम. तर अशा प्रकारे आपल्याला रिझन मिळेल. तर या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू. TA स्क्वेअर मीन्स 5 स्क्वेअर, SB 9 स्क्वेअर मीन्स 5 स्क्वेअर 25, 9 स्क्वेअर 81. Therefore last sentence we can write area of triangle MNT divided by area of triangle QRS is equal to 25 by 81. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हा रेशो ऑफ एरियाज आपल्याला या ठिकाणी फाइंड करता येईल. ओके, चला तर यानंतर पाहणार आपण क्वेश्चन नंबर 7. पहा क्वेश्चन नंबर 7मध्ये काय दिले आपल्याला? ADC या ठिकाणी ADC हे कोलिनियर आहेत अँड BEC हे सुद्धा काय आहेत? कोलिनियर आहेत. यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे? सेगमेंट DE पॅरल सेगमेंट AB. DE आणि AB हे पॅरल आहेत म्हटलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हे कोणत्या टॉपिकवर डिपेंड आहे. नेक्स्ट AD 5, DC 3 अँड BC 6.4. BC म्हणजे हे कंप्लीट डिस्टन्स 6.4 आहे. आणि फाइंड BE म्हटलेले, फाइंड BE म्हणजे आपल्याला हे BA फाइंड करायचं. आपल्याला डायग्राममध्ये या ठिकाणी x व्हॅल्यू दिली, या ठिकाणी 6.4 म्हणजे -x या ठिकाणी ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला पहा BC म्हणजे हे कंप्लीट डिस्टन्स 6 आहे. तर या ठिकाणी हे जर x घेतले तर हे काय होईल? या कंप्लीटमधून हे मायनस होईल. ओके, तर आपल्याला या ठिकाणी सपोज कन्सिडर करता येईल. ओके, सपोजमध्ये काय घेऊ आपण? सपोज BE इज इक्वल टू काय घेतलेलं आहे? x घेतलेलं आहे. म्हणजे कंप्लीट BC म्हणजेच काय होईल? BE प्लस EC. पहा हे कंप्लीट डिस्टन्स म्हणजेच काय? BE प्लस EC होईल. म्हणजे ज्या ठिकाणी BC माहिती आहे आपल्याला 6.4 इज इक्वल टू BE माहिती आहे x आणि EC. मग ECची व्हॅल्यू काढण्यासाठी हे x इकडे आल्यानंतर काय होईल?
6.4 मायनस एक्स इज इक्वल टू ई सी. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ई सी ही काय दिलेलं आहे 6.4 मायनस एक्स ही व्हॅल्यू दिलेली आहे. जरी समजा आपल्याला एक्झाम्पलमध्ये काही वेळेस ह्या व्हॅल्यू जरी नाही दिल्या तर आपल्याला हे कशा प्रकारे काढता येईल हे आपल्याला लक्षात येईल. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी सुरुवातीला काय दिलेलं आहे आपल्याला सेगमेंट डी ई पॅरल सेगमेंट ए बी, म्हणजे हे पॅरल आहेत म्हटलेलं आहे. आणि हा ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगलमध्ये डी ई ही एका ट्रायंगलच्या एका साईडला पॅरल आहे, म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल बाय बी पी टी. ओके, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. ओके, कारण त्यामध्ये एक पॅरल लाईन असते ट्रायंगलच्या एका साईडला. तर आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम काय सांगतो, तर जर एखाद्या पॅरल लाईनने ट्रायंगलच्या दोन साईडला रिमेनिंग साईडला काय केलं, टू डिफरंट डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये किंवा डिफरंट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलं, तर त्या इंटरसेक्ट केलेल्या पॉईंटनं जे दोन पार्ट होतात त्या पार्टचा रेशो हा दुसऱ्या साईडवरती केलेल्या दोन पार्टच्या रेशो एवढा असतो. तर या ठिकाणी आपल्याला या दोन पार्टचे रेशो घ्यायचे आहेत, म्हणजे आपण सीपासून स्टार्टिंग करू, सी डी डिवाइड बाय डी ए. ओके, किंवा एपासून स्टार्टिंग केली तरी चालेल, ए डी बाय डी सी. मग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायला लागेल. मी सी कडून सुरुवात करतो. ओके, म्हणजेच काय येईल सी डी डिवाइड बाय डी ए. ओके, इज इक्वल टू सी ई डिवाइड बाय ई बी. ओके, ई बीला आपण बी ई म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी रिझन लिहिलेलं आहे, आता लिहिण्याची काही गरज नाही. तर या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. सी डी म्हणजेच काय, सी डी म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 3, डी ए हे 5 आहे. नंतर सी ई किती आहे त्या ठिकाणी पहा, सी ई या ठिकाणी सी ई. नेक्स्ट सी किती आहे या ठिकाणी 6.4 मायनस एक्स आहे. आणि ई बी आहे एक्स. तर आपण या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पाहूया काय मिळते. एक्स मल्टिप्लाय 3. ओके, मीन्स 3 मल्टिप्लाय एक्स इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय, या ठिकाणी 5 मल्टिप्लाय. आता हे दोन व्हॅल्यू आहेत हे आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. 6.4 मायनस एक्स, 3 मल्टिप्लाय करा. 3x इज इक्वल टू या ठिकाणी 5 मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय येईल 5 4 जा 20 कॅरी 2, 5 6 जा 30, 30 प्लस 2 दॅट इज 32.1 प्लेस मीन्स 32.0 मायनस 5 ने एक्सला मल्टिप्लाय करा 5x. तर या ठिकाणी हे 5x इकडे घेऊन या, म्हणजे 3x प्लस 5x या ठिकाणी 32. आता हे 2च्या नंतर पॉईंट होता तो नाही दिला तरी चालेल, म्हणजेच 8x इज इक्वल टू 32. देअरफोर x इज इक्वल टू 32/8. ओके, 8 1 जा 8. देअरफोर x इज इक्वल टू 4. आणि x म्हणजेच काय बी ई आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी घेता येईल बी ई इज इक्वल टू 4. तर अशा प्रकारे आपल्याला बी ईची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. ओके, सिम्पल एक्झाम्पल आहे. आपल्याला डायग्रामकडे पाहिल्यानंतर लक्ष द्यायला पाहिजे की हे कोणत्या टॉपिकवरती एक्झाम्पल आहे ते. ओके, चला आता यानंतर आपण पाहणार क्वेश्चन नंबर 8. तर हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन थोडासा मोठा होईल, आपण तो डिटेल्समध्ये घेणार आहोत. तर पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, सेगमेंट पी ए, सेगमेंट क्यू बी, सेगमेंट आर सी, सेगमेंट एस डी आर परपेंडिक्युलर टू ए डी. ओके, हे चारही सेगमेंट हे काय आहेत, ही ए डी जी सेगमेंट आहे या सेगमेंटला काय आहेत परपेंडिक्युलर आहेत या ठिकाणी. ओके, म्हणजेच आणि पुढे काय दिले आपल्याला आणखी ए बी इज इक्वल टू 60 दिलेलं आहे. हे ए बी हे डिस्टन्स 60 दिलेले आहे. नेक्स्ट बी सी हे 70 दिलेलं आहे आणि सी डी हे 80 दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे डिस्टन्स दिलेले आहेत. नेक्स्ट सेगमेंट पी एस इज 280. पी एस म्हणजे ह्या पीपासून हे एसपर्यंत हे पूर्ण किती आहे या ठिकाणी, हे पूर्ण अंतर पीपासून हे 280 आहे. ओके, म्हणजे 280 एवढं डिस्टन्स दिलेलं आहे. आणि आपल्याला म्हटलं फाइंड पी क्यू, तर आपल्याला हे पी क्यू डिस्टन्स फाइंड करायचे. नेक्स्ट क्यू आर अँड आर एस, तर हे आपल्याला तीनही डिस्टन्स. ओके, तर हे आपल्याला फाइंड करायचे. पहा या ठिकाणी आपल्याला कंडिशन दिलेली आहे की काय सांगितले, हे पी ए क्यू बी आर सी आणि एस डी हे कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत ए डीला. ओके, तर मी या ठिकाणी ते सेंटेन्स लिहून घेतो. ओके, काय सांगता येईल आपल्याला, सेगमेंट कोणते कोणते आहेत, पी ए, सेगमेंट पी ए, सेगमेंट क्यू बी, सेगमेंट आर सी अँड सेगमेंट एस डी, सेगमेंट अँड सेगमेंट एस डी परपेंडिक्युलर टू ए डी. हे सगळे ए डीला कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत. देअरफोर सेगमेंट पी ए पॅरल सेगमेंट क्यू बी, पॅरल सेगमेंट आर सी अँड पॅरल सेगमेंट ए डी. तर या पॅरल सेगमेंट एस डी. तर या ठिकाणी
या ठिकाणी काय होईल की हे सर्व परपेंडिक्युलर आहेत या ठिकाणी, म्हणजे परपेंडिक्युलर आहेत म्हणजे 90 डिग्रीचा अँगल आहे, आणि 90 डिग्रीचा अँगल जर होत असेल या व्हर्टिकल लाईन बरोबर, तर ह्या सर्व लाईन कशा असणार आहेत, पॅरल लाईन असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी PA, QB, RC आणि SD ह्या चारही लाईन कशा आहेत, पॅरल टू इच अदर, म्हणजे एकमेकांना पॅरल आहेत. परंतु आपल्याला ह्या 4 पॅरल लाईनसाठी सॉल्व्ह करण्यासाठी कशा प्रकारचं एक्झाम्पल आहे किंवा कोणता टॉपिक आहे का, तर आपल्याला 4 पॅरल लाईनबद्दलचा नाही परंतु 3 पॅरल लाईनबद्दलचा आहे. तो थेरम पाहिलेला आहे आपल्याला. ओके, द प्रॉपर्टी ऑफ प्रॉपर्टी किंवा थेरम म्हणून आपण त्याला. थेरम कोणता, 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, हा थेरम आपण पाहिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्या यामध्ये कोणत्याही 3 आपल्याला पॅरल लाईन कन्सिडर करता येईल आणि ह्या 2 काय होतील, त्यांच्या ट्रान्सव्हर्सल होतील. तर आपण तो जो थेरम आहे तो या ठिकाणी वापरणार आहे. मग तो थेरम काय आहे, म्हणजे एका ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेल्या इंटरसेप्टचा रेशिओ हा कोणा एवढा असतो, दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेल्या इंटरसेप्टच्या रेशिओ एवढा. पण हे रेशिओ कोणामुळे तयार होतील, 3 पॅरल लाईन्स घ्यावं लागतील. तर या ठिकाणी आपण अगोदर सुरुवातीला पाहूया कोणते आपल्याला डिस्टन्स माहिती येतं. तर या ठिकाणी आपल्याला हे कंप्लीट डिस्टन्स माहिती आहे. हे AB 60 आहे, BC 70 आहे, CD 80 आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे डिस्टन्स दिलेले आहेत ABCD. तर या ठिकाणी PQ, QR आणि SR हे काढायचे आहेत आपल्याला, आणि हे कंप्लीट डिस्टन्स फक्त आपल्याला माहिती आहे 280 आहे. तर आपण सपोज काय करू की हे PQ जे आहे किंवा SR आपण दोन्हीपैकी कोणतेही घेऊ शकतो, PQ किंवा SR. तर या दोन्हीपैकी एका डिस्टन्सला आपण X कन्सिडर करू. ओके, दोन्हीपैकी एक तर Xला करू, SRला करू किंवा QPला करू. आपल्याला सेंटरचा जो आहे त्याला कन्सिडर करता येणार नाही. ओके, तर आपण जो शेवटचे जे आहेत त्यांना आपण कन्सिडर करू. सपोज PQला आपण कन्सिडर करू. सपोज घेऊया, सपोज या ठिकाणी काय घेऊ, सपोज PQ इज इक्वल टू X. PQ काय घेतलं आपण, X घेतलं. आपल्याला फक्त 3 पॅरल लाईन घ्यायच्या. ओके, तर 3 पॅरल लाईनमध्ये आपण PQ काय घेतला, X घेतला. ओके, तर या ठिकाणी आपल्याला कोणते मग राहिलेले डिस्टन्स काय मिळेल, हे QS हे डिस्टन्स आपल्याला काय मिळेल, पहा हे कंप्लीट 280 आहे आणि यामधलं हे X आहे. म्हणजे ह्या 280मधून हे X जर मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल, QS हे डिस्टन्स मिळेल. ओके, देअरफॉर आपल्याला काय सांगता येईल, QS हे डिस्टन्स किती असणार आहे, 280 मायनस X. 280 मायनस X. जर हे लक्षात नाही आलं तर तुम्ही लक्ष करू शकता, PS इज इक्वल टू काय, PQ प्लस QS. यामध्ये QS हे डिस्टन्स काय येईल, ह्या 280मधून X मायनस होईल, म्हणजेच काय मिळालं, हे QS हे डिस्टन्स मिळेल. ओके, तर या ठिकाणी QS काय मिळालं आपल्याला, 280 मायनस X हे डिस्टन्स मिळालेलं आहे. तर आपण सुरुवातीला काय करू, सपोज पॅरल लाईन 3 कन्सिडर करू. ओके, सुरुवातीला काय कन्सिडर करू, एक सपोज या ठिकाणी सेगमेंट PA पॅरल सेगमेंट PA झाल्यानंतर QB घेऊ. ओके, पॅरल सेगमेंट आपल्याला 3 सेगमेंट पाहिजेत, या ठिकाणी SD घेऊया. ओके, म्हणजे डायग्राम अशा प्रकारे येईल. या 2 पॅरल लाईन आहेत, या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक आहे. ओके, तर आपण या ठिकाणी हे दाखवू डायग्राम. या ठिकाणी कोणता आहे, PA. नंतर आपण कोणती घेतली पॅरल, Q आणि B, आणि नंतर S आणि D. तर या ठिकाणी आपल्याला हे डिस्टन्सेस माहिती आहेत. आपण रेशो कोणाचा घेणार मग. ओके, देअरफॉर 3 पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल थेरम. तर आपण या थेरमचा यूज करणार आहोत या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळेल बघा, या ठिकाणी हे 2 ट्रान्सव्हर्सल आहेत. तर रेशो कोणाचा घेणार आपण, PQ बाय QS इज इक्वल टू AB बाय DB. अशा प्रकारे आपल्याला रेशो मिळेल. म्हणजेच काय घेणार आपण, PQ बाय QS. ओके, 3 पॅरल लाईनचा थेरम काय आहे, एका ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेले जे इंटरसेप्ट्स असतात हे इक्वल असतात कोणाबरोबर, दुसऱ्या ट्रान्सव्हर्समुळे तयार झालेल्या इंटरसेप्टच्या रेशो एवढे. म्हणजेच PQ बाय QS इज इक्वल टू या ठिकाणी काय घेता येईल, AB बाय या ठिकाणी BD. ओके, तर यांच्या व्हॅल्यू पुट करू आपण. PQ किती आहे, PQ आपण X घेतलेला आहे, X बाय नंतर QS म्हणजे हे कंप्लीट डिस्टन्स Qपासून S पर्यंत हे डिस्टन्स आपण किती घेतलेलं आहे, 280 मायनस X इज इक्वल टू AB किती आहे या ठिकाणी 60 आणि BD म्हटलेलं आहे. BD म्हणजेच काय असेल रे, पहा BD म्हणजेच काय, या ठिकाणी मी BD काढतो अगोदर. ओके, BD म्हणजेच कोणाकोणाची बेरीज होईल, BC आणि CD. BD म्हणजेच काय, BC अधिक CD म्हणजेच किती होणार आहे, 70 आणि 80 म्हणजेच 150 होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी BD किती घेता येईल, 150. BD म्हणजे ह्या B पासून D पर्यंत अंतर 70 प्लस 80 दॅट इज 150. हे आपल्याला या ठिकाणी मी या ठिकाणी काढलेलं आहे. तर या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हां, 1 0 कॅन्सल होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येईल, 15 मल्टिप्लाय X मीन्स 15X इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय या ठिकाणी 6 मल्टिप्लाय 280 मायनस X
हे 15x ॲज इट इज 6 मल्टिप्लाय करा, 6 0 0, 6 8 जा 48, कॅरी 2, 6 4 जा 6 2 जा 12 प्लस 4 दॅट इज 16 मायनस 6 एक्सला मल्टिप्लाय करा 6x. नेक्स्ट या ठिकाणी 6xला इकडे घ्या, मीन्स 15x प्लस 6x इज इक्वल टू 1680. ओके, तर या ठिकाणी ॲडिशन, दोघांची ॲडिशन होईल 21x इज इक्वल टू 1680. 21ला इकडे घेऊन या, x इज इक्वल टू 80 डिवाइड बाय 21. 21 8 जा 168 आणि 21 0 0 मीन्स x इज इक्वल टू 80 आणि x म्हणजेच काय आहे. ओके, x इज इक्वल टू 80. देअरफोर x म्हणजेच काय, PQ आहे. ओके, देअरफोर PQ इज इक्वल टू 80. तर ह्याच्या प्रकारे आपल्याला फर्स्ट डिस्टन्स मिळालेला आहे PQ. ओके, या ठिकाणी मी रफ डायग्राम काढली. हे जर तुम्ही डायग्राम लक्षात घेतली तर कशा प्रकारे आपल्याला 3 पॅरल लाईन माहीत आहेत म्हणून आपल्याला फक्त 3 पॅरल लाईन घेता येईल. ओके, तर यानंतर आपल्याला हे PQ मिळालेलं आहे. आता आपण पुढच्या कोणत्या 3 कन्सिडर करायच्या पहा. आता या ठिकाणी हे आपल्याला x ची किंमत माहीत झालेली आहे. x ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे आता 80. तर या ठिकाणी मी 80 ठेवतो. म्हणजे आता पहा, हे PQ माहिती आहे, AB माहिती आहे, BC माहिती आहे, आपण QR काढू शकतो. ओके, कारण आपण ह्या जर 3 पॅरल लाईन घेतल्या आता. ओके, तर आपण 3 पॅरल लाईन कोणत्या घेऊ या ठिकाणी. ओके, नाव म्हणतो मी या ठिकाणी, नाव या ठिकाणी PA पॅरलल, या ठिकाणी QB पॅरलल, या ठिकाणी RC. तर ह्या आपण 3 पॅरल घेऊ. मग रेशो कोणाचा घेणार, PQ डिवाइड बाय QR, PQ डिवाइड बाय QR इज इक्वल टू या ठिकाणी रेशो कोणता घेणार, AB डिवाइड बाय या ठिकाणी BC. व्हॅल्यूज पुट करा, आपल्याला व्हॅल्यू काय मिळतील पहा. PQ किती आहे 80, या ठिकाणी घेता येईल. या ठिकाणी मी घेतो 80 बाय QR किती आहे या ठिकाणी QR, हे आपल्याला काढायचं आहे. QR या ठिकाणी ठेवू इज इक्वल टू AB 60 आणि BC 70. 60 बाय 70, 0 0 कॅन्सल होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 7 मल्टिप्लाय 80, 7 मल्टिप्लाय 80 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय QR. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू, 7 0 0 आणि 7 8 56. ओके, ही 6 इकडे आल्यानंतर डिव्हिजनमध्ये होईल इज इक्वल टू QR. नंतर 6ने डिवाईड करू ह्याला, बघा काय मिळते ते. किंवा 6ने पूर्ण भाग जाणार नाही ह्याला, तर आपण 2ने डिवाईड करू, 2ने डिवाईड होईल. 2 3 जा 6, 2 2 जा 4, कॅरी 1, 2 8 जा 16 आणि 2 0 0 मीन्स QR इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 280 डिवाइड बाय 3. तर हे अशा प्रकारे आपल्याला QR हे डिस्टन्स मिळेल. आता हे पॉईंटमध्ये काढलं तरी चालेल किंवा अशा प्रकारे ठेवलं तरी चालेल. पहा, या ठिकाणी आपल्याला QR हे डिस्टन्स मिळालेलं आहे. आता तर यानंतर आपल्याला आणखी कोणतं एक डिस्टन्स काढायचं राहिले, आपल्याला एक डिस्टन्स या ठिकाणी काढायचं राहिले ते म्हणजे SR विचारले. तर आपल्याला हे PQ माहिती आहे, QR माहिती आहे. आता SR काढता येईल कशा प्रकारे, आपल्याला टोटल डिस्टन्स पण माहिती आहे PS म्हणजे कोणाकोणाची ॲडिशन होईल, PQ होईल, QR होईल आणि SR होईल. तर आपण सर्वांची ॲडिशन करूया. म्हणजेच या ठिकाणी काय घेऊ, PS म्हणजे PS इज इक्वल टू कोणाकोणाची ॲडिशन होईल, PQ प्लस QR प्लस RS या ठिकाणची ॲडिशन होईल. पण या ठिकाणी PQ माहिती आहे, सॉरी PS माहिती आहे आपल्याला. PS किती आहे 280 मायनस या ठिकाणी PQ इज इक्वल टू PQ किती आहे 80 प्लस QR माहिती आहे, या ठिकाणी काढलेलं आहे 280 मायनस 3 प्लस RS. तर अगोदर 80 इकडे घेऊन येऊ आपण, काय मिळेल 280 मायनस 80 इज इक्वल टू 280 बाय 3 प्लस RS. या ठिकाणी 80 280मधून 80 मायनस झाल्यानंतर काय मिळेल आपल्याला 200 इज इक्वल टू, आता हे 280 मायनस 3 आहेत, आपण हे इकडे घेऊन येऊ. म्हणजेच आपल्याला काय मिळेल इकडे आल्यानंतर हे मायनस 280 बाय 3 इज इक्वल टू RS. यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. या ठिकाणी हे मध्ये मायनस आहे, म्हणजे या ठिकाणी मी 2 स्टेप एकत्र केल्यात. एकतर मायनस दोघांची मायनस 200 आणि हे 280 बाय 3 हे पूर्ण टर्म आपल्याला RS काढायचे म्हणून मी हे एका साईडला घेतलेलं आहे. ओके, तर हे इकडे प्लसमध्ये आहे, इकडे आल्यानंतर काय होईल मायनस. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजेच काय येईल 203 जा 600 मायनस 280 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू RS. 600 मायनस 280 दॅट इज 220 डिवाइड बाय 3 दॅट इज RS. ओके, तर ही मिळाली आपल्याला RSसाठी व्हॅल्यू. तर अशा प्रकारे आपल्याला हे तीनही डिस्टन्स आपल्याला काढायला मिळाले आहेत, PQ QR आणि RS. तर या ठिकाणी फर्स्ट कंडिशन आपल्याला या प्रकारामध्ये हे कन्सेप्ट या ठिकाणचे हे जे आपण घेतलेलं आहे हे आपल्याला एवढं समजलं पाहिजे. यानंतर पुढे तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे हे केलेलंच आहे, त्यामध्ये काय अवघड नाही.
पहा या ठिकाणी सुरुवातीला काय केलं होतं, हे आपल्याला गिवन होतं की हे परपेंडिक्युलर टू AD आहे. हे परपेंडिक्युलर AD आहेत म्हटलं हे सर्व 90 डिग्रीचे अँगल तयार केलेत. वर्टिकल लाईन बरोबर AD बरोबर, म्हणजे ह्या सर्व काय पाहिजेत पॅरल. त्यावर आपण सर्व पॅरल घेतल्या. पण या ठिकाणी आपल्याला हे सर्व डिस्टन्स फाइंड करायचे होते. म्हणून सुरुवातीला आपल्याला एक डिस्टन्स माहीत नव्हतं कोणतेच या साईडमध्ये. आपल्याला हे कंप्लीट डिस्टन्स माहीत होतं, परंतु हे इंटरसेप्टचं डिस्टन्स माहीत नव्हतं. त्यासाठी काय केले, या एका इंटरसेप्टचं म्हणजे PQ, एकतर आपल्याला PQ बद्दल घेता येईल x किंवा SR बद्दल x घेता येईल. ओके, दोन्हीपैकी एकाबद्दल. नंतर मग आपण जर PQ घेतलं तर मग राहिले किती, हे कंप्लीट आहे 280. त्यामधून हे PQ मायनस करू, म्हणजे PQ म्हणजेच कोणतं x, म्हणजे राहिले काय, आता x मायनस होणार नाही म्हणून काय येईल 280 मायनस x. हे कोणतं डिस्टन्स असेल, QS हे डिस्टन्स असेल. ओके, हे जर नाही लक्षात आलं तर तुम्ही हे करून पाहू शकता. का सुरुवातीला काय करणार, PS इज इक्वल टू PQ प्लस QS अशा प्रकारे जर केलं तर आपल्याला ते मिळेल. नंतर 3 पॅरल लाईन घेतल्या. सुरुवातीला QB आणि नंतरची SD. आपण ही RC ही मधली लाईन पॅरल घेतली नाही, कारण आपल्याला या ठिकाणी आपल्याला 3 लाईनचं थेरम माहिती आहे. ओके, 4 लाईनचं माहीत नाही, म्हणजे हे आपण RCला या ठिकाणी इग्नोर केलेलं आहे. या ठिकाणी डिस्टन्स घेतले, त्यावरून 3 पॅरल लाईन त्याचं थेरम यूज करून या ठिकाणी रेशो लिहिलेला आहे. रेशो लिहिला PQ/QS AB/BD. तर या ठिकाणी BD म्हणजे हे कंप्लीट डिस्टन्स आहे B पासून D पर्यंत. मग हे किती आहे 70 + 80, म्हणजे आपण BDची व्हॅल्यू या ठिकाणी काय घेतली 150. ओके, म्हणजे या ठिकाणी 150 ही घेतलेली आहे. बाकी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून PQ मिळालं आपल्याला. नंतर कोणती लाईन पॅरल घेतली, PA, QB आणि RC. आता आपण SD घेतली नाही त्या ठिकाणी. ओके, म्हणजे ही लाईन निग्लेक्ट केली, तर त्या ठिकाणी आपल्याला रेशो काय मिळाला, PQ/QR AB/BC. तर या ठिकाणी रेशो, या ठिकाणी व्हॅल्यू ठेवून आपल्याला QR मिळाला. नंतर आपल्याला RS सुद्धा काढायचं. मग RS कशा पद्धतीने काढता येईल, तर हे कंप्लीट डिस्टन्स आहे. मग कंप्लीट डिस्टन्समध्ये PQ माहिती आहे, QR माहिती आहे, मग SR काढता येईल. ओके, तर या ठिकाणी सर्वांची ॲडिशन, PS म्हणजे तिघांची ॲडिशन होईल, त्यामध्ये व्हॅल्यू ठेवल्या आणि यामध्ये आपल्याला RSची व्हॅल्यू मिळाली आहे. तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 8 हा थोडा कॉम्प्लिकेटेड वाटेल सुरुवातीला. ओके, पण एकदा 1-2 वेळेस प्रॅक्टिस जर केली तर आपल्याला या ठिकाणी सिंपल जाईल हा क्वेश्चन. ओके, तर अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी कंप्लीट झाला.